नमस्कार. भावना टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण एक खाळव्या मनाच्या निसर्ग कवी श्री लक्ष्मण शिंदे यांना भेटणार आहोत. श्री लक्ष्मण शिंदे हे वन विभागात नोकरीस आहेत. ते करत असताना त्यांची नाळ निसर्गाशी जोडल्या गेल्यामुळं ते निसर्गाच्या जवळ आले आणि त्यांनी अनेक जीवनात निसर्गाशी निगडीत कविता लिहिल्या. तसेच त्यांचा एक कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे, काटेरी वाट म्हणून. तो त्यांच्या स्वतःच्या जीवनातल्या झगडण्याच्या उद्देशाने आणि त्यांचे जे स्ट्रगल आहे ते त्यांनी व्यक्त केलं आहे काटेरी वाट या त्यांच्या कविता संग्रहातनं. चला तर आज त्यांना भेटूयात. नमस्कार सर, आपलं सुरुवात कशी झाली या सगळ्या विषयात? तर मी लक्ष्मण शिंदे, पुणे वन विभागात लेखापाल पदावर कार्यरत आहे. मी मूळ दौंड तालुक्यातला, शेतकरी कुटुंबातला. शिक्षणही असंच आपल्या लहानपणी जसं खेड्यातलं जीवन तसं जीवन जगत जगत आम्ही शिक्षण पूर्ण केलं. नोकरी लागलच अशी अपेक्षा कोणतीच नव्हती, परंतु प्रयत्न तर चालू होते. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, एम कॉम केलं, GDC and A केलं. पण त्या कालावधीत शिक्षण पूर्ण करत असतानाच टायपिंग करणे, NCC पूर्ण करणे, स्पोर्टमध्ये भाग घेणे आणि इतर जे काही कॉलेजचे कार्यक्रम असतात त्यामध्ये भाग घेत आपल्या परिस्थितीनुसार, म्हणजे जरी घरून थोडासा पैसे कमी असले तरी कमवा शिकवा योजनेतून कॉलेज पूर्ण केलं. कॉलेज पूर्ण करत असताना स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेतले. स्पर्धा परीक्षेमध्ये असेच परीक्षा देत 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 बऱ्याच परीक्षा दिल्या. परीक्षा दिल्यानंतर मला जॉबला म्हणजे कॉल लेटर घरी आलं त्यावेळेचा काळ म्हणजे 1993चा काळ. त्यावेळेस 0 बजेट लागलेलं, नोकरीच्या शाश्वती नव्हत्या, नोकरी मिळतच नव्हत्या. पण माझं नशीब असं होतं की कष्ट करत राहिल्यामुळं मला वाटतं शक्यता असं झालं असेल. माझ्या हातात कॉल आला आणि तुम्हाला ह्या तारखेला ह्या ठिकाणी हजर व्हायचंय, म्हणजे तुम्हाला हे लिपिक पदावर नेमणूक दिलेली आहे असा माझ्या घरी कॉल आला. घरी कॉल आल्यानंतर आम्हीच आश्चर्यचकित झालो की बाबा परीक्षा आपण दिलेल्या होत्या, पण त्यातून आपल्याला जॉईनिंग लेटर हातात आहे. आम्ही तिथं गेलो, हजर झालो. 94ला 31/3/94ला मी वन विभागात लिपिक पदावर भोर या ठिकाणी हजर झालो. वन विभागात प्रथमतःच नोकरी करत होतो आणि माझं भाग्य असं आहे की मी वन विभागात नोकरी केल्यामुळं जे डोंगर, दर्या, झाडं, वेली याच्या सानिध्यात आम्हाला राहायला मिळालं. आणि भोर पट्टा म्हणजे पश्चिम पट्टा, तो घनदाट जंगलाचा वेल्हे भोर या ठिकाणी आम्हाला वास्तव्याला मिळालं. आणि वास्तव्य करत असतानाच साहित्य क्षेत्राशी काडी मात्र कुठलीही म्हणजे मला त्याच्याशी संबंध नव्हता. म्हणजे जे काही कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जे काही आपण कविता शिकली असेल त्या कविता शिकत असताना सुद्धा असं वाटायचं की ही कवी इतक्या गंभीरपणाने का लिहितोय बाबा. बरोबर, ते काही कळतच नव्हतं ना आपल्याला. त्या कवितातले 2च ओळी असायच्या पण त्यात अख्खं सार घातलेलं असायचं त्या कवितेमध्ये. त्या कवितेमध्ये काही मार्क मिळतील असं काही त्यावेळेसही वाटत नव्हतं, कविता कशासाठी लिहितात. पण असंच करत असताना कोरोनाचा कालावधी आला. कोरोनाच्या कालावधीमध्ये शासनाकडेही जास्त स्टाफ कमी केलता त्यांनी, की एवढ्या जणांनी यायचं, एवढ्या जणांनी नाही यायचं, एवढ्या जणांनी यायचं. त्यात आम्हाला शासकीय ड्युटी लागली होती की कोरोनाच्या कंट्रोलसाठी. काही ठिकाणी म्हणजे मला तहसील कार्यालयात कंट्रोलिंग ऑफिसला संध्याकाळची ड्युटी दिली की बाबा काय घडलं तर लगेच तुम्ही कळवा. एवढा वेळ होता, सकाळी काही ड्युटीला जायचं नव्हतं. 2020ला मला माझा मित्र आहे रामा पाचांगणे, आम्ही 10वीतले मित्र. संदीप यादव, रामा पाचांगणे, बापू कांबळे, आम्ही 10वीतले मित्र. तर रामा पाचांगणे हा साहित्यिक म्हणजे थोड्याशा चारोळ्या करतो, कविता करतो, ह्याच्यात तो होता. आणि त्यावेळेस ग्रुप जोरात चालू होते, म्हणजे काम जास्त नसल्यामुळं, आणि व्हॉट्सअप ग्रुप चालू झाले. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांनी साहित्याच्या ग्रुपमध्ये मला ऍड केलं. मी म्हणलं ह्यानी कुठं मला ऍड केलं, त्यावेळेस काही एवढं हे नव्हतं ह्या साहित्य क्षेत्राचं. मी त्याला विचारलं मला कशाला ह्याच्यात, म्हणलं बघ तर वाचत तर जा काय काय लिहितात ते. असं वाचत गेलो. 8-10 दिवस मी त्या ग्रुपमध्ये वाचत होतो. चारोळ्या होत्या, कविता होत्या, लिहितात कसे, काय यमक कसे जुळवतात हे बघत गेलो. आणि एक 8-15 दिवसांनी एक स्पर्धा होती, त्या चारोळी लिहा म्हणून चारोळीची स्पर्धा होती. तर चारोळीची स्पर्धा होती तर मी वाचली
रामाला म्हणलं एक चारोळी लिहू का, तो म्हणलं लिहा. मी चारोळी लिहिली, चारोळी त्या पोस्ट केली त्या ह्याला ग्रुपला. 70-80 चारोळी आल्या होत्या, त्यातून माझा 3रा नंबर आला. अरे वा. मग ते असं झालं की अरे आपण काहीतरी लिहू शकतो साहित्यात. मग असं करत करत लिहित गेलो. आता साधनं, मोबाईल वगैरे ग्रुप आहे, त्याच्यातून साधनामध्ये पुढं कविता गेल्या आणि तसा रिस्पॉन्स मित्रांचा मिळायला लागला, आमच्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचा मिळायला लागला. कारण सगळ्यांकडे मोबाईल आहेत. बरोबर. ग्रुपला आपल्याला आनंद वाटतो, आपण कविता लिहिली, चला आपण प्रसारित करू सगळ्यात, कुणी शिव्या देऊ नाही तर कुणी काय करू, असे त्या टाकत गेलो आणि त्यातनं रिस्पॉन्स मिळत गेला. तेव्हा तुम्ही चांगले लिहिताय, लिहित चला. मग असंच लिहित असताना एक कविता लिहिली, काय गुन्हा माझा, काय गुन्हा, अशी काहीतरी कविता मी लिहिली. आणि ती कविता मी टाकली. ती अर्थातच प्रेमावरची होती, पहिलीच कविता. मी प्रेमावरची कविता त्यावेळेस काय असं वाटत नव्हतं की कशावर लिहिली, पण ती लिहिली गेली. आणि त्या मित्रांच्या त्यांच्यात मी ती कविता वाचून दाखवली, काय गुन्हा होता. ओके. काय गुन्हा होता हे. आणि मी नंतर मग मी मित्रांच्यात बरेच मित्र म्हणायला लागले की अरे लिहित जा, असंच लिहित जा. म्हणून मी तुम्हाला माझी पहिली कविता, त्यात काय यमक कसं चुकेलं असेल किंवा इथे त्यात काय म्हणजे विशेष काय असं वाटणार नाही, पण ती पहिली कविता असल्यामुळे मला ती तुमच्या पुढे सादर करावी. नक्की. मी काटेरी वाटमध्ये छापून सुद्धा दिलेली आहे. काय गुन्हा होता. काय गुन्हा होता प्रीत तुझ्यावर जडली. काय गुन्हा होता प्रीत तुझ्यावर जडली, होकार तुझाच होता, गाडी कशात आडली. काय गुन्हा होता नजर नजरेला भिडली. काय गुन्हा होता नजर नजरेला भिडली, इशारा तुझाच होता, वाट जाऊन गेली. काय गुन्हा होता मना भुरळ पडली. काय गुन्हा होता मना भुरळ पडली, सौंदर्य तुझेच होते, अश्रू ढाळून गेली. काय गुन्हा होता शब्द शब्दात जमले. काय गुन्हा होता शब्द शब्दात जमले, लिखाण तुझेच होते, पुसट होऊन गेले. काय गुन्हा होता वाट सुंदर दिसली. काय गुन्हा होता वाट सुंदर दिसली, दिशा तुझीच होती, आघात करून गेली. काय गुन्हा होता स्वप्नात तूच आली. काय गुन्हा होता स्वप्नात तूच आली, प्रकाश लख असताना अंधार करून गेली. प्रकाश लख असताना अंधार करून गेली. वा. म्हणजे ही जी प्रेमावरची कविता मी सादर केली, आता प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत वाटायला लागेल अशी ती कविता आहे. हो. आणि मग हा जो प्रवास आहे कवितेचा, अशा वृक्ष ठिकाणी काम करताना कसा काय योगायोग घडला आणि तो कविताचा तो प्रवास चालू झाला. आणि मग ह्या कविता अशा लिहित गेलो. साधारणतः वन विभागात मी भोरवेल्या भागात असल्यामुळं डोंगर, दर्या, कड्या, कपारी, वृक्ष, वेली यामध्ये भरपूर म्हणजे फिरती केली. म्हणजे फिरण्याचा मला बी छंद आहे, पर्यटनाचा मला छंद आहे. त्यामुळे मित्रांबरोबर आम्ही बरंच फिरत होतो. त्याचबरोबर वन विभागाच्या संबंधित काय कार्यक्रम असतील किंवा काय असतील तर त्या कार्यक्रमाला मी फिरत जायचो. आणि ह्याच्यातच अशा कविता, छोट्या छोट्या कविता मी तयार करत गेलो. मला उत्साह मिळत गेला. म्हणजे आमच्या खात्याच्या संबंधित जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची बघण्याची नजर बदलली माझ्याकडली. ऑफकोर्स. अरे हा साहित्य क्षेत्रातील. आणि मग सगळी विचारायला लागली, नाही तुम्ही पूर्वीपासून कविता करत असताल, एवढ्या कविता तुम्ही कशा काय करू शकता. मी म्हणलं नाही, आता ह्या 2020 पासूनच मी कविता करतो आणि ह्या कवितेचं मला जास्त काय अनुभव नाही, पण मी लिहित राहतो. नाही, ते उत्स्फूर्त असतं. कविता ही कशी आहे माहिती का, एक उत्स्फूर्त सुचणारी काव्य आहे. तर ही गोष्ट अशी काही नाही, सुप्त असते प्रत्येकाच्या जीवनात. प्रत्येक जण कवी असतो, ती मांडता आली पाहिजे, ती व्यक्त झाली पाहिजे. आणि हाच प्रवास जर तुम्ही जो चालू केलाय तो पुढे आणखीन कसा वाढला. आता तसंच कविता लिहित गेलो. माझी एक कविता फार गाजली. मग मी त्या ह्या माध्यमातून साहित्य क्षेत्राशी जोडलं गेलो. म्हणजे आता पुण्यापासून भोर म्हणजे असं काय लांब नाही. ह्या कविता ग्रुपमध्ये टाकत गेल्यानंतर काही कवींनी मला आमंत्रित केलं किंवा तुम्ही कवी संमेलनाला काय येत नाही, कारण नोकरी सांभाळून साहित्य क्षेत्रात कवी संमेलन वगैरे, शक्यतो कवी संमेलन रविवारी सुट्टीच्या दिवशी असतात. मग हा सुट्टीचा दिवस कसा भरून काढायचा, कारण आता नोकरी तर आपण जवळजवळ पूर्ण टप्पा करत आलोय. म्हणजे साहित्य क्षेत्राकडे वळायचं तर आता कुठंतरी तोटा बी सोसला पाहिजे. हो. मग काही नोकरीत बी काही अडचणी आल्या तर त्याच्यावर हे करत आम्ही कवी संमेलनाला जायला लागलो. आणि कवी संमेलनामध्ये माझ्या बऱ्याच ठिकाणी एक कविता वृक्षावरची असायची. म्हणजे मी आता पूर्वी तरी थोड्याशा माझ्या परिस्थितीवर मी माझी आता जेव्हा मी कविता लिहायला गेलो, सुरुवातीला पहिल्या माझ्या ज्या आतून कविता आल्या म्हणजे माझ्या परिस्थितीशी, आता मी म्हणन माझ्या परिस्थितीशी
पण त्या जवळजवळ सगळ्यांच्याच माझ्या परिस्थिती समकालीन जे काही वयस्कर असतील त्यांच्या समकालीन त्या कविता होत्या. मी अशीच एक कविता लिहिली दिवाळीवरची, आठवते दिवाळी म्हणून. आणि मी आठवते दिवाळी ही कविता मी पोस्ट केली तर त्याला इतके रिप्लाय आले की सर ती तुमची कविता नाही, ती आमची कविता आहे. म्हणजे असं वाटतं की बाहेरून अमरावतीवरून फोन येतो, नगरवरून फोन येतो, म्हणजे आपण काहीतरी वेगळं लिहितो. आणि मग ती कविता मी तुमच्या पुढे मी निश्चित, म्हणजे परिस्थिती कशी होती त्यावेळेस आपल्या कालावधीत दिवाळी कशी व्हायची, ह्या दिवाळीवरची मी एक कविता लिहिली होती, आठवते दिवाळी म्हणून. आठवते दिवाळी म्हणजे आमच्या कालावधीतली, म्हणजे समवयस्क लोकांची दिवाळी कशी असायची. आठवते अजूनही, आठवते अजूनही लहानपणाची दिवाळी, आठवते अजूनही लहानपणाची दिवाळी. नवीन कपडे नसले तरी नटून बसायचो सकाळी. खरंय. कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये आई आंघोळ घालायची, नाही उठलो लवकर तर नरकात जाईल म्हणायची. दिवाळी जवळ आली कर्त्याला दसका बसायचा, दिवाळी जवळ आली की कर्त्याला दसका बसायचा. दिवाळी गोड व्हावी म्हणून कर्जबाजारी व्हायचा. फटाक्यांची आतषबाजी अंगणात असायची, फटाक्यांची आतषबाजी अंगणात असायची. लवंगी आणि टिकल्यामध्ये दिवाळी साजरी व्हायची. अंगणातील दिव्यांनी घरं सजून जायची, अंगणातील दिव्यांनी घरं सजून जायची. दारातील आकाशकंदिलांनी मान उंचावत राहायची. दिवाळीचा फराळ म्हणजे चिवडा ताटात असायचा त्यावेळेचा काळ. दिवाळीचा फराळ म्हणजे चिवडा ताटात असायचा. आलाच घरी कुणाचा तर लाडू ताटात दिसायचा. अशी परिस्थिती होती. दुःख नव्हतं वाटत तेव्हा सलमनी असायची. अशी आमची दिवाळी साजरी आनंदात व्हायची. कष्ट केले कुटुंबाने आहेत दिवस सुखाचे. बरं का सर, कष्ट केले कुटुंबाने आहेत दिवस सुखाचे. पूर्वीसारखे नाही राहिले दिवस कोणत्या सणाचे, पूर्वीसारखे नाही राहिले दिवस कोणत्या सणाचे. वा, ही सर्वसामान्यांची त्या काळातली जी परिस्थिती होती ती तुम्ही अगदी योग्य शब्दात, म्हणजे उत्स्फूर्तपणे जे काय म्हणतो सुचते ती कविता मांडली. ती सगळ्यांशी जीवनाशी निगडीतच कविता होती. असे बरेचसे प्रवास तुमचे असतील जे कवितेशी, की जे आपण जगलोय त्या काळात, आपण ज्या पद्धतीने घडलोय त्या परिस्थितीशी अनुकूल आपण त्यावेळेस जमवून घेतलं. आताचा काळ वेगळा आहे. आता लोकांना उत्तम फटाके बघायला मिळतात, उत्तम दिवाळीत कपडे घालायला मिळतात. पूर्वी आपल्याला एक जोड मिळाला तरी आपल्याला वर्षभर आनंद असायचा. होय ना, बरोबर. सणाला होता आपला, सणाला कपडे. तर हा जो काळ होता तो आपण तर घालवलेलाच आहे. पण नंतर तुमच्या योगाने तुम्हाला निसर्गाशी सागर मिळालं, निसर्गाच्या जवळ गेलात, निसर्गाशी बोलायला लागलात, तर निसर्गाने काही दिलेल्या कविता तुमच्याकडे असतील तर त्यातले. मग मी असाच माझ्या जीवनावरच्या कविता तयार करत गेलो. असाच एक प्रसंग आला, कवी संमेलनाला आम्ही गेलो. पहिलंच कवी संमेलन माझं आसू सोनगाव फलटण या ठिकाणी होतं. नशिबाने मला त्यावेळेस त्या कवी संमेलनाला अध्यक्ष म्हणून हनुमंत चांदगुडे पाठ्यपुस्तकातील कवी ते भेटले. त्याचबरोबर बाचल सर, ते बी पाठ्यपुस्तकातील कवी. एकाच कवी संमेलनाला, पहिल्याच कवी संमेलनाला मला हे 2 जण पाठ्यपुस्तकातील कवी भेटले. आता आपलं असं असतं की आपण कविता लिहिल्यात कुणाला तरी दाखवाव्या. बरोबर. तो फक्त कवीच वाचतो, बाकी ज्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसते. काय कविता आणलं, काय मांडलंय. पण साहित्यिक असल्यामुळे त्यांनी माझ्या कविता वाचल्या, 1-2-4 वाचल्या. आणि चांदगुडे सरांनी सांगितलं की ह्या कवितेचं आपण पुस्तक तयार करू. अरे वा. मग पुस्तक तयार करू म्हणल्यानंतर सर म्हणलं मला तर ह्यातलं काही जास्त माहित नाही, पण ही मी कविता लिहितो. माझं पहिलं मी सांगतो, मी कविता लिहिल्यानंतर मी पोस्ट कधीच करत नाही, कारण मी ग्रामर दृष्ट्या मराठीचं ग्रामर मला जमत नाही. म्हणून मी, माझा मित्र आहे बापू कांबळे म्हणून, आता पोलीसमध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आहे, मी त्याला पहिली ती कविता टाकतो. बाबा ह्याच्यात ती जरा काही दुरुस्ती असेल, काना वेलांटी असते, ह्याच्यात जरी चुका निघाल्या तर आपले साहित्यिक फार काही तज्ज्ञ असतात. अरे ते काय लिहिलंय काय, त्याचा मायना जरी बरोबर, आपल्याला जे म्हणायचंय ना ते जरी बरोबर ते आपण मानतो, परंतु काहींना त्यात चुका शोधावे लागतात. खरंय, असं होऊ नये म्हणून मी ते अगोदर चाळून घ्यायचो आणि त्यांच्याकडे पाठवायचो. त्यांनी पाठवल्यानंतर मी पोस्ट करायचो. अशा मी कवितेचा बंच बनवला होता. त्या दोन्ही पाठ्यपुस्तकातील कवींनी ते वाचल्या. आम्ही तुम्हाला अजून यात दुरुस्त्या करून देतो आणि आपण ह्याचं काटेरी पुस्तक तयार करू. अरे वा. मग पुस्तक तयार करू म्हणल्यानंतर त्यांनी ते 2 बंच, मी एक माझ्याकडे होता, एक दुसऱ्याला म्हणलं मी तुम्हाला पुण्यात देतो. असे 2 बंच तयार करून त्यांनी दुरुस्त्या करून दिल्या. आता सर म्हणले पुस्तकाचं नाव सुचवा. मी एकाच ह्याच्यात सांगितलं की मी जे भोगलंय खरंय तेच मला पुस्तकाला नाव द्यायचंय.
म्हणजे मी काटेरी वाटेतूनच चालल्यासारखं चालू तिथपर्यंत आलो. प्रत्येकाचं आयुष्य म्हणून मला काटेरी वाट हे कविता संग्रहाला नाव द्यायचंय. चांदगुडे सर म्हणले काय नाव सुचवलं राव तुम्ही. खरंच म्हणजे मी बी त्याच परिस्थितीतून गेलोय, परंतु तुम्ही जी काटेरी वाट सुचवलंय त्या कवितेच्या सगळ्याच्या आतल्या कविता आहेत, तशाच कविता त्या आहेत आणि आपण हे पुस्तक तयार करू. मग ते म्हणले फक्त पुस्तक आपण तयार करू पण विक्रीची जबाबदारी आमची नाही. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. मी आतापर्यंत नोकरी केली. मी आता पैशासाठी नाही तर माझ्या जीवनासाठी मी जगणार आहे. माझं जे आहे ते मी समाजापुढे मांडणार आहे. भले समाजाने स्वीकारू नाही, माझं समाधान होईल की मी एक कवितेचं पुस्तक तयार केलं. कवी हा माझं लोकांशी निगडीत असतोच. कविता ही प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असतेच. त्यामुळे लोक जोडल्या जातातच. जे रसिक असतात किंवा ज्यांना ऐकायचा कान असतो किंवा जे लोक त्या बाबतीत जागरूक असतात ते डेफिनेटली प्रत्येक कवीची जी कविता असते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतातच. आणि माझं नशीब असं की माझ्या काटेरी वाट कविता संग्रहाचे 1000 प्रती 800 पुस्तकं माझी खपली गेली. मला कुठलाही त्याच्यात तोटा झाला नाही. आणि माझी जी 200 पुस्तकं आहेत ती माझी आयुष्याची पुंजी म्हणून मी ती ठेवलेली आहेत. कुठं कार्यक्रमाला गेलं, कुणाला भेट देणं, कुणाला लग्न कार्याला भेट देणं, कुणाला वाढदिवसाला भेट देणं, ह्याच्यासाठी मी ती 200 पुस्तकं ठेवल्यात. दुसरी आवृत्ती काढायची का नाही ती पुढचा काळ ठरवल. परंतु मी आतापर्यंत इथपर्यंत आलोय. त्यानंतर मी आता काटेरी वाट झालं माझा आयुष्याचा भाग झाला. पण आता मी काय म्हणलं, माझा मी ज्या विभागाशी काम करतोय, ज्या विभागाचं मी त्या विभागावर आजपर्यंत मोठा आलोय, त्या वन विभागाच्या बाबतीत मला काहीतरी लिहिलं पाहिजे. म्हणून मी अशा कविता निसर्गाच्या सानिध्यात फिरून निसर्गात काय घडतंय ह्या निसर्गाच्या कविता मी सादर करायला लागलो, तयार करायला लागलो, प्रसारित करायला लागलो. तसतसा मला अजून रिस्पॉन्स करायला लागला माझ्या विभागाचा. म्हणजे मी जे लिहितोय निसर्गाच्या संबंधित ती माझ्या विभागाला जवळून मी अनुभवलोय, त्यांनी अनुभवलोय, त्याला मला जास्त रिस्पॉन्स मिळाला. आणि हे जे निसर्गप्रेमी आहेत त्यांच्याकडून मला आणखीन ह्याच्यात रिस्पॉन्स मिळाला आणि मी ती गती निर्माण करत गेलो. यामध्ये एक पहिलीच कविता मी दुःख झाडाचं म्हणून तयार केली की झाडाला दुःख कसं असतंय आपल्या माणसाचं. म्हणजे मी ती कविता तयार केली आणि ती टाकली. त्यावेळेस सुद्धा मला इतका रिप्लाय आले त्यांच्या सगळ्याचे. आणि मी ती कविता सरांनी सुद्धा कुठं कवी संमेलनात माझे ते ऐकले असं दुःख झाडाचं म्हणून मी बऱ्याच ठिकाणी मग ती कविता सादर करायचो. आणि त्यानंतर जेव्हा निसर्गातल्या अजून दुसऱ्या कविता तयार झाल्या त्यावेळेस मग मी दुसऱ्या कविता सादर करतो कवी संमेलनात. पण कुठल्याही कवी संमेलनात गेलो तर मी निसर्गाचीच कविता सादर करतो. म्हणून मला आता सगळीकडं निसर्ग कवी म्हणूनच मी आले. निसर्गाशी जवळीक साधणारा असा व्यक्ती जेव्हा व्यक्त होतो त्या डेफिनेटली ती गोष्ट जी अशी असते ती अशी उत्स्फूर्त जी असते आणि त्याच्याने जे काही समोरच्याला जे निसर्गाचं लाईव्ह प्रक्षेपण होतं ते कदाचित तुमच्या कवितेनं होत असेल म्हणून लोकांना ती कविता आपलीशी वाटत असेल. एखादी कविता सर. म्हणून मी आता दुःख झाडाचं म्हणून कविता सादर करतो. ओल्या झाडावर घावं, ओल्या झाडावर घावं जसा कुऱ्हाडीचा बसे, ओल्या झाडावर घावं जसा कुऱ्हाडीचा बसे, रक्त बंबाळ ते झाड मनामनातच रडे, रक्त बंबाळ ते झाड मनामनातच रडे. बुंद्यापाशी झाडाच्या त्या, बुंद्यापाशी झाडाच्या त्या किड्या मुंग्याचे रे घर, बुंद्यापाशी झाडाच्या त्या किड्या मुंग्याचे रे घर, गावं बसता बुंद्यावर मुंग्या पळे सैर वैर. फांदीवर झाडाच्या त्या, फांदीवर झाडाच्या त्या चिऊ काऊच रे घर, गावं बसता फांदीवर स्वप्न पडे भुईवर. फुले डोलती पानात, फुले कशासाठी असतात? नवजन्म म्हणजे त्याच्यापासून बी तयार होतं आणि ब्यापासून नवीन झाड तयार होतात. बरोबर. फुले डोलती पानात नव्या बीजे जन्मासाठी, घाव बसता फुलावं आता कोण पाठीपाठी, घाव बसता फुलावं आता कोण पाठीपुटी. मी आपल्या सगळ्यांसाठी सांगतो त्या कवितेतून मी शेवटच्या कडव्यात मी असं सांगतो, घाव झाला तुमच्या बी, घाव झाला तुमच्या बी हातापायावर आज, दुःख सोसूनच बघा सारा उतरेल माझं, सारा उतरेल माझं. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही स्वतः जेव्हा अनुभवा तेव्हा त्या झाडाचं दुःख तुम्हाला कळेल. मला ह्या कवितेतून हा समाजाला संदेश द्यायचा होता म्हणून मी बऱ्याच कवी संमेलनात हीच कविता सादर. खरोखर सर काळाची गरज आहे. म्हणजे कालचंच उदाहरण मी बघतो की दुबईला अचानक पाऊस झाला आणि अख्खं दुबई पाण्याखाली गेलं. आणि आता पुण्याची परिस्थिती पण ही आहे की सध्या गेले आठवडाभर ज्या पद्धतीने तापमान वाढते तर झाडांवर घाव घालून ज्या लोकांनी स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे त्यांना इतकिंचितही जाणीव नाहीये की आपण काय नुकसान करतोय. म्हणजे झाडावर घाव घालण्यापेक्षा स्वतःवर घाव घालतोय हे कुठल्याही लोकांच्या लक्षात येत नाही. फक्त एक पर्यावरणवादी
की जो पर्यावरणाशी अतिशय जवळीक साधणारा व्यक्ती आहे, असा एखाद्या कमी मनाचा माणूस तोच हे दुःख समजू शकतो आणि तेच हे दुःख लोकांपर्यंत नेऊ शकतो आणि मांडू शकतो. तर सर अशीच काही एखादी निसर्गावरची कविता एखादी. आता आमच्याकडे कसं होतं, आता वन विभागात मी काम करत असताना मला वन विभागाचे फायदे आणि तोटे दोन्ही जास्त माहिती. फायदे कशाचे, तर आपण वृक्ष लागवड करतो त्यामुळे फायदे होतात, आणि नुकसान काय होतंय, तर सगळ्यात जास्त नुकसान आता वन विभागाचं होतंय ते वनव्यामुळे. तुम्ही पाहत असताना डोंगरचे डोंगर जळून जातात, आणि मग त्याच्यातून काय होतंय, तर ते नुकसान एवढं होतं की त्या नुकसानीला कुणीच आळा घालू शकत नाही, ना सरकार यंत्रणा त्याच्यावर जास्त काम करू शकत, कारण जोपर्यंत हा वनवा लागणार नाही, याची दक्षता समाज घेणार नाही, तोपर्यंत हा वनवा थांबणार नाही. म्हणजे का म्हणून माहिती का, वनवा हा लावणारा एक व्यक्ती असतो, पण जाळणारं क्षेत्र हजारो हेक्टर असतं. आता जर तुम्ही गेला तर निसर्ग 3 टप्प्यात बदलतोय. आपण बघतो हिरवळ येते, हिरवळतंय, परत त्याचं पांढरं पडतं, म्हणजे हिरव्यातनं रूपांतर ते ढळतंय. आपण जसं तारुण्यातून येऊन वयस्करपणा आला, आपल्या अंगावर सुरकुत्या पडतात, तसं डोंगर पांढरे होतात, पिवळे होतात, आणि त्यानंतर जळून राख रांगोळी होती. असं जे घडतंय ना, त्याच्यातून मी ते आमचे जे वनव्याचं दुःख आहे ना, त्या वनव्याचं दुःख मी कवितेतून मांडतो. आणि ह्या जेव्हा मी वनव्याच्या कविता मांडायला लागलो, तेव्हा माझ्या विभागाने अजून मला जबाबदारी दिली की जिथं कार्यक्रम असतील त्या ठिकाणी जाऊन वनव्याबद्दल जनजागृती किंवा वृक्षतोडीवर जनजागृती करण्यासाठी मी कार्यक्रमाला जात असतो वन विभागामार्फत. म्हणजे अशी एक कविता मी तुम्हाला, वनव्याची एक कविता मी तुम्हाला सादर करतो या ठिकाणी, कारण फार मोठं नुकसान ह्या वनव्यामुळं सृष्टीच होतंय. आणि हे जनतेला कोण करतंय नुकसान, हे कोणालाच कळत नाहीये ते की काय त्याला बी कळलं ना आपण का सृष्टी जाळतोय ती. म्हणून डोंगराचं दुःख म्हणून जसं झाडाचं दुःख लिहिलं, तसं मी डोंगराचं दुःख मी स्वतः वनवे जवळेत जाऊन, आणि काय असते त्या वनव्यात ते तुम्हा आम्हाला नाही समजणार. जो तो वनवा विजवतो ना त्यालाच त्याचं दुःख कळतं, की पाणी आपण इथं बसून यशीत सुद्धा पाणी पितोय, पण ते वनवा जेव्हा असतो तो वनवा डोक्याच्या पुढं जाळ असतो, पण तरी सुद्धा तो विजवावा लागतो आमच्या कर्मचाऱ्यांना. आणि हा वनवा विजवत असताना बरेच अपघात होतात. आमचे वन कर्मचारी मेलेले सुद्धा आहेत त्याच्यात. आमच्याच बोहरमध्ये एक वनवा विजवत असताना एक वन कर्मचारी वनरक्षक जळून मेला, आणि आमच्या डोळ्यात एकच त्याचं काय हाल झालं ते आम्ही पाहिलं. त्यामुळे हे जे काही घडतं ना, अपंग होतात, पाय तुटतात, पडतात दरीत, अपघात घडतात, पण ह्या समाजाला त्याच्याशी वनव्याबद्दल काही कल्पनाच नाहीये. की ह्याच्यापासून आपण सृष्टीचं किती नुकसान, सृष्टीचं नुकसान उद्या स्वतःचं नुकसान होतंय. आज जे सृष्टीचं नुकसान होतंय ना, तुम्ही डोंगर जाळताय, डोंगर जळतोय, ते डोंगर जळत नाही तर तुमचं घर जळतंय. तुमचं घर हे जोपर्यंत निसर्गाची चाहूलच नाही समाज, तोपर्यंत समाज सुधरत नाही, तोपर्यंत तो खड्ड्यात चाललाय. जो वनवा लावतो ना, मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की तुम्ही दुसऱ्याचं घर जाळताय तेव्हा तुमचं घर जाळल्याशिवाय राहणार. खरंय. दुसऱ्याचं नुकसान जो करतो त्याचं नुकसान कायम ठरलेलंच आहे. म्हणजे आपली एक म्हण आहे बघा, एखाद्याने जर खून केला असेल तर आपण काय म्हणतो, त्यांनी खून केलाय ना त्याला नक्की भोगावं लागेल. खरं. तुम्ही तर जीव जाळताय हो, तिथं सुद्धा सजीव आहे ना, तुम्ही वनवा लावताय म्हणजे वनवा फक्त गवत जळत नाही, त्या गवताबरोबर किड्या, मुंग्या, साप, सरपटणारे प्राणी, अनेक पक्षी, अनेक अंडी, तुम्ही जीवसृष्टीच नुकसान करताय, जीवन जाळताय ना. म्हणून तुमचं सुद्धा नुकसान नक्कीच होईल. म्हणून मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की तुम्ही जसं वनव्यामध्ये वनवा लावून जीव जाळताय तसेच तुमचं सुद्धा घर जाळणार. खरंय. पण अदृश्य पद्धतीने जाळणार. तुम्ही सदृश्य जाळताय, तुमचं अदृश्य जाळणार. म्हणून कुणीही वनवा लावणारांनी इतकं बी कठोर होऊ नये, निष्ठुर होऊ नये आणि स्वतःचं नुकसान करू नये. आता म्हणून मी मगाशी झाडाचं दुःख लिहिलं, आता डोंगराचं दुःख लिहितं. काय जळतंय वनव्यात, काय जळतंय वनव्यात तुम्हाला कुठं माहित, काय जळतंय वनव्यात तुम्हाला कुठं माहित. वनवा लावून डोंगराला तुम्ही निघता घाईत, काडी लावली की निघाला, त्याला त्याच्याशी काय घेणं नाही. खरंय. फिरून या डोंगराकडे, फिरून या डोंगराकडे, काय जळतंय बघा, कळलंच तुम्हाला काही, भान ठेवून नीट वागा. खूप असतो डोंगराला, खूप असतो डोंगराला, निसर्गाचा असतो ठेवा. खूप असतो डोंगराला, निसर्गाचा असतो ठेवा. चूक असते एक तुमची, क्षणात जळतो रानमेवा. भयान जळतो निसर्ग,
भयान जळतो निसर्ग तुमच्या गैरसमजुतीमुळे, नका लावू वनवा तुम्ही, नष्ट होतात अनेक कुळे. आता तरी जागृत व्हा, आता तरी जागृत व्हा, समजून घ्या वेदना. आता तरी जागृत व्हा, समजून घ्या वेदना. भोगावं लागणार तुम्हाला सुद्धा आयुष्य तुमचं जगताना, भोगावं लागणार तुम्हाला सुद्धा आयुष्य तुमचं जगताना. खरंय. जे वनव्यामध्ये नुकसान होतं ते ह्या 4 कडव्यात मी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ही कविता मी जिथं जिथं वन जागृतीचा कार्यक्रम असेल तिथं मी सादर करतो. खरंय सर. सध्या काय आहे, लोकांना जनजागृतीची फार गरज आहे. कारण हा जो सजीव सृष्टी आपल्या आजूबाजूला आहे, ज्याचे आपल्याला अनेक फायदे आतापर्यंत झालेले आहे, त्याच्यापासून नुकसान हे ठरलेलंच आहे. ह्याच्या पुढे जाताना आपण अजूनही निसर्गाविषयी तुमच्या जाणून घेऊया सर. निसर्गाने तुम्ही एवढ्या जवळ राहून जे काही आज आनंद घेताय किंवा जे काही क्षण अनुभवताय ते आम्हाला तुमच्या शब्दात कदाचित ते जिवंत वाटतात. आता मी ही जी अजून एक कविता वनव्यावरच लिहिली, ती एक चालबद्ध गाणं तयार केलंय मी आणि हे गाणं शक्यतो मी रेकॉर्डिंग करून घेणार आहे. मी माझं युट्यूब चॅनल, स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, त्यावरती देवीची गाणी आहेत, सामाजिक गाणी आहेत, माझ्या कविता आहेत आणि काही छोट्या फिल्म आहेत. या युट्यूब चॅनलला मी जवळजवळ आता आर्थिक किती खर्च होतो ते सगळ्याला माहिती काय होतं ते, पण प्रत्येक जणच त्या युट्यूबच्या पाठीमागे लागून पैसेच मिळावत हा उद्देश नसतो. तर आपल्याला काय आनंद घेता येईल, आपण समाजाला काय देऊ शकतो, या उद्देशाने मी युट्यूब चॅनल केलाय. आज माझं एक देवीचं गाणं 75,000 व्ह्यूज झालेले आहेत. म्हणजे माझ्या दृष्टीने ते गाणं अगदी उत्तम प्रकारे चाललंय. भविष्यात मला त्याचं काय मिळेल त्याच्याशी घेणं देणं नाही, पण मला माझं समाधान मिळतंय. म्हणून मी युट्यूब चॅनलला मी माझ्या प्रत्येक कविता टाकत असतो. तशीच एक लयबद्ध करून मी एक वनव्यावरचीच कविता टाकतोय, तयार केलेली, ती मी तुम्हाला सादर करतो. चालबद्ध आहे. रानामधी वनवा आला, विजू चला त्याला. रानामधी वनवा आला, विजू चला त्याला. कुणीतरी यार जरा माझ्या मदतीला, कुणीतरी यार जरा माझ्या मदतीला. धडा 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 जळती या वनव्यामध्ये सृष्टी. धडा धडा जळती या वनव्यामध्ये सृष्टी. प्राणी पक्षी वृक्ष वेली होतात रे कष्टी. प्राणी पक्षी वृक्ष वेली होतात रे कष्टी. जळून रे वनव्यामध्ये विध्वंस हा झाला. जळून रे वनव्यामध्ये विध्वंस हा झाला. रानामध्ये वनवाला विजू जरा त्याला. रानामध्ये वनवाला विजू जरा त्याला. लहान सान झाड वेली जळताना बघा. लहान सान झाड वेली जळताना बघा. कशासाठी जाळता रे जीवसृष्टी उगा. कशासाठी जाळता रे जीवसृष्टी उगा. जीवसृष्टी जगविण्या कामाला रे लागा. जीवसृष्टी जगविण्या कामाला रे लागा. रानामधी वनवाला विजू जरा त्याला. रानामधी वनवाला विजू जरा त्याला. राख झाली डोंगराची झाली मशानाची जागा. राख झाली डोंगराची झाली मशानाची जागा. नका लावू वनवा तुम्ही नीट जरा वागा. नका लावू वनवा तुम्ही नीट जरा वागा. जाळून रे निसर्गाला घातलाया घाला. जाळून रे निसर्गाला घातलाया घाला. रानामधी वनवाला विजू चला त्याला. रानामधी वनवाला विजू चला त्याला. उत्तम सर, उत्तम. म्हणजे एक वर्णन जे म्हणतो ना, निसर्गाशी जवळीक साधलेल्या व्यक्तीला जे मन असतं ना, ते मन ह्यातनं व्यक्त झालेलं आहे. की तुम्ही त्या वनव्या संदर्भात जे काही निसर्गात लोक चुका करतात आणि त्या चुकाचं मोल जे भोगावं लागेल त्यांना, त्याचं संपूर्ण वर्णन तुम्ही या कवितेतनं केलंय. सर, अशा कविता करताना समाजाशी निगडीत तुम्ही बऱ्याच वेळ गेलेला असताना बरेच संमेलन, बरेच कार्यक्रम तुम्ही केलेत, त्यात तुम्हाला बरेच पारितोषिक मिळाले. सर, त्या संदर्भात थोडस काही माहिती द्याल का? हा, मग आता हे जेव्हा मी साहित्य क्षेत्रात गेलो, साहित्य क्षेत्रात कविता करत गेलो, प्रसारित करत गेलो, पुस्तक लिहिलं. पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तिथनं पुढे जरा साहित्याला अजून गती आली. म्हणजे कुठल्याही साहित्यकाला एखादं जर पुस्तक प्रकाशित झालं तर त्याला त्याचा आनंद असतो. खरंय. आणि हेच पुस्तक समाज माध्यमापर्यंत गेल्याशिवाय त्याला महत्व नसतं. म्हणजे मी तुम्हाला मागेच सांगितलं की माझी पुस्तकं 700 पुस्तकं तर लगेचच खपली. मी त्याचा विचारही केला नव्हता की इतक्या लवकर माझं पुस्तक खपलं जाईल. प्रतिसाद चांगला मिळाला, माझ्या कविता पोहोचल्या
आणि विविध संस्थाकडे ती पुस्तकं पोचली गेली, किंवा आपल्या ग्रुपला येतं की तुमची पुस्तकं पाठवा, परिचय पाठवा, आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊ. तसंच मला एक जसं पहिलं कवी संमेलन मी आसोला केलं, त्यांची स्वदेशी म्हणून एक संस्था आहे त्या सखुंडे सरांची, त्यांच्यापर्यंत माझं पुस्तक गेलं. त्यांच्याकडे त्यांनी मला तृतीय क्रमांक ह्या पुस्तकाला दिला, राज्यस्तरीय. नंतर एक केसरीचा नवकेसरी म्हणून संपादक आहेत, त्यांनी ठाण्याला कार्यक्रम घेतला, तिथं माझं पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलं. माझ्या मित्रांनी दिलं ते पुस्तक, म्हणजे हे ठाण्याला पाठवून दिलं, तिथे एक मला पुरस्कार मिळाला. आता नुकताच मला त्या पल्प पब्लिकेशनचा ह्याच पुस्तकाला मला 3रा पुरस्कार मिळाला. तो 26 मेला त्याचं वितरण कराडमध्ये आहे, तिथं जायचं आहे. आणि हे मला वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार मग आता असे पुस्तकाला मिळत गेले की संस्थांकडून सुद्धा पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार मिळाले ग्रुपमधून, जे मी कविता सादर करायचो त्याला प्रथम, द्वितीय, उत्तेजनार्थ असे 300 पुरस्कार मला त्या पुस्तकाने आणि या कवितांनी ग्रुप मार्फत दिलेले आहेत. म्हणजे अशा परिणाम जेव्हा आपल्याला गती मिळते, जसं वरून एखादी धार पडत असते, तिला अनेक धारा जशा मिळत जातात त्याची नदी तयार होते, त्याच पद्धतीने आमची एक एक कविता तयार होऊन आता ती नदी बनून आम्ही समुद्राकडे चाललोय. कुठपर्यंत प्रवास होतोय का मधीच नदी आटती, पण आटून देणार नाही, कारण माझ्या सेवानिवृत्तीला आता जवळ 1च वर्ष राहिले. म्हणजे मी फुल टाइम साहित्यासाठी देऊ शकतो, कारण आता नोकरीतून सेवानिवृत्त होत असताना बऱ्याच जणांना अनेक टेन्शन असतात, पण मला सुदैवाने मी चांगलं काम केलं असेल किंवा काही माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल, मला कुठल्याही पद्धतीचं आता टेन्शन राहिलेलं नाही. त्याच्यामुळं मी पूर्ण वेळ साहित्यासाठी देऊन जास्तीत जास्त समाजात कसं जनजागृती करता येईल याचा मी प्रयत्न निश्चित करणार आहे. त्याचबरोबर आता ज्या ह्या काटेरी वाट मधून मी ज्या काही जीवनाच्या कविता मांडल्यात, पण आता पूर्ण फक्त निसर्गावरच्या कविता, आता माझ्याकडे जवळजवळ 100 कविता निसर्गाच्या आहेत. मी आता ह्या निसर्ग वाट नाव बी सांगून ठेवतोय, निसर्ग वाट म्हणून मी कविता संग्रह करणार आहे. आणि त्याच्यात फक्त निसर्गाच्याच कविता असतात, वनव्याच्या असतील, वृक्षतोडीच्या असतील, डोंगराच्या असतील. अजून तुम्हाला मी थोड्याच कविता वाचून दाखवल्या किंवा गाण्याच्या स्वरूपात. अशा सगळ्या जर वाचल्या तर तुम्ही हलणारही नाही, एवढ्या म्हणजे निसर्गाच्या कविता. नक्कीच सर. आणि निसर्ग जेव्हा समजून घेतो ना आपण जाग्यावर जाऊन, तेव्हाच तो निसर्ग होतो. तुम्हाला एवढ्या 4 कवितेतून तुम्हाला वनवा कळला, तर तुम्ही जाग्यावर जाऊन जर बघितला तर तुमच्या निश्चित डोळ्यात पाणी येईल. कारण तो जेव्हा आपण समोर जाऊन बघतो त्यावेळेस जे काही तुमचे पक्षी उडत असतील किंवा काही ते पळतानी पक्षी दिसतील, तेव्हा निश्चित तुमचं सुद्धा मन हेलावल्याशिवाय राहणार नाही. एवढं नुकसान वनव्यामुळे होतं. म्हणून मी वनव्याच्या 4 ते 5 कविता करून मी एक व्हिडिओ सुद्धा केला, वनव्यावरची कविता होती, ती माझ्या मित्रांनीच गायली. म्हणजे असे काही लय मोठा गायक नाही, त्यांनी स्वतः गायलेली तीच कविता आम्ही ऑनलाईन म्हणजे युट्यूबला टाकली आणि युट्यूबला सुद्धा आम्ही ती कविता प्रसारित करत असतो. म्हणजे मी जनजागृती ह्या तुम्ही समाजाशी स्वतःची नाळ जोडून घेतली आहे निसर्गाच्या माध्यमातून. निसर्ग हा विषय तुमच्या अगदी जिव्हाळ्याचा आणि जवळचा असल्यामुळं, बरोबर, कामाच्या योगाने का होईना पण कवी मनाची असल्यामुळे तुम्ही निसर्गाच्या खूप जवळ गेलात, व्यक्त झालात, लोकांपर्यंत पोहोचलात, लोकांनी त्याला प्रशंसा केली आणि आता ती गोष्ट घेऊन तुम्ही अजून समाजा माध्यमांपुढे जाणार आहात. निसर्गवाट ही तुमची कविता संग्रह जी आहे जेव्हा प्रकाशित होईल, नक्कीच आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा त्याविषयी आहेत. आणि तुमचा प्रवास असा पुढे चालत राहो आणि त्याच्यात आणखी उत्तर प्रगती हो अशी आमची सदिच्छा राहील आमच्या चॅनलतर्फे. आज इथं आलात, आपण आमच्याबरोबर गप्पा मारल्यात, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद सर. एखादी कविता जाता जाता कविता मी सादर करतो. एक वनव्यावरची करतो मी, किंवा एक वास्तव आजचे म्हणून मी एक कविता तुम्हाला. भेगाळलेल्या रानालाही तहान लागली होती. आजची परिस्थिती हो. भेगाळलेल्या रानालाही तहान लागली होती, येईल ओलावा वाट पाहून भेग लांबली होती. तग धरुणी बांधावरती तर वाट पाहती मेघाची, फुटेल पालवे उद्या त्यासही असं लागली होती. रानामध्ये कुठे दिसना चित पाखरू आकाशी. परिस्थिती आजची बाहेर गेल्यानंतर. बरोबर. रानामध्ये कुठे दिसना चित पाखरू आकाशी, पाण्यासाठी चोचे मधली जीव लांबली होती. ऊन कसले हे जणू ज्वाळा आगीच्या भासे, बांधावरच्या बाबळीची छाया फाटली होती. उडते आकाशी रान पाखरू भिरभीर छायेसाठी,
शाप देते ते त्यांना ज्यांनी झाडे तोडली होती, ज्यांनी झाडे तोडली होती. वा, सुंदर सर, धन्यवाद.